आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर सकाळचा सूर्यप्रकाश, सूर्याची किरणं ही आपल्या बॉडीवरती पडलीच पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुमची विंडोची सिस्टम असायला पाहिजे. आणि बऱ्याच देवघरांच्या खाली तर आपण बघतोच की तो जो लाल कपडा असतो तो प्रत्येक देवाऱ्याच्या खाली तो असतो. अशा लोकांच्या घरात प्रोग्रेस नाही होत. असे लोक नेहमी मेंटल लेवलला डिस्टर्ब असतात. मंदिराजवळ जर घर असेल तर त्या मंदिराचं जे शिखराची सावली आहे ती घरावर नाही पडायला पाहिजे. आधीच्या काळात ज्या काही गोष्टी फॉलो केल्या जायच्या त्या आजकाल फॉलो होत नाही, तर याचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो? आपली आजी वगैरे जे असायची तर शेणाने घर सारवायचे. त्या लोकांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष वगैरे असायचे. आजोबा असतील तर त्यांच्या रुद्राक्ष असायचे किंवा त्या अणवणी पायाने चालायचे. हे काही रिच्युअल्स ते ठेवले होते किंवा त्यांचे काही रिच्युअल असायचे. सकाळी उठल्यावरती अणवणी पायाने देवाला जायचंय किंवा घर शेणाने सारवायचंच आहे. तर ह्याच्याने होतं काय एक्झॅक्टली, शेणामध्ये प्युअर कार्बन आहे, प्युअर फॉर्म ऑफ कार्बन आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे काय होतं, तो रेडिएशन तिथंच थांबतो, तो वरती नाही येत आणि तिथं फ्रेशनेस राहतो, ऑक्सिजन लेवल जास्त राहतो. बरोबर. म्हणून अगोदरच्या लोकांना क्लॉटिंग्स वगैरे हा प्रकार नव्हता, कॅन्सर हा प्रकार नव्हता, टाचेदुखी. आता बरेच म्हणजे माझी आजी जसं मला आठवते किंवा आजोबा आठवतात, त्यांना मी कधी ऐकलं नाही की माझे टाचा दुखतात किंवा गुडघे दुखतात वगैरे. तसं अगोदरचे लोक शेणाने घर सारवायचे, आता ते पॉसिबल नाही. तर एक सिंपल उपाय करू शकतो आपण. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो आपला वास्तुशास्त्राचा आहे, परंतु आजपर्यंत आपले जेवढे काही एपिसोड झालेले आहेत त्यापेक्षा थोडासा डिटेलमध्ये आणि ॲडव्हान्स हा एपिसोड आहे. आणि आजच्या एपिसोडसाठी आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहे ज्यांचं नाव आहेत शिवशरण सर. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली पॉडकास्टला स्टार्ट करूयात. फक्त त्याआधी आपलं जे श्रीमंत स्टुडिओ यूट्यूब चॅनल आहे त्याला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला आधीच प्रॉमिस केलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. ओके, तर स्टार्ट करूयात. तर शिवशरण सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद योगेश सर. येस, खूप छान वाटलं मला ह्या स्टुडिओमध्ये येऊन आणि तुमच्याशी बोलताना, कन्व्हर्सेशन करताना पण खूप इन्स्पायर्ड फील करतोय मी स्वतःला. येस, आणि नक्कीच मला हा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. तर सर, सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझं नाव शिवशरण आहे आणि बेसिकली मी सोलापूर, मेन माझं बर्थप्लेस सोलापूर आहे. आणि 12वीपर्यंतचं शिक्षण जे बेसिक एज्युकेशन म्हणतो आपण, तर ते सोलापूरमधनं झालं, दयानंद कॉलेजमधनं. आणि त्याच्यानंतर पुण्याला आलो. पुण्यामध्ये क्रिएटिव्ह कॉलेजमध्ये मी होतो आणि माझं BFA तिथून कंप्लीट केला मी, बॅचलर ऑफ फाईन आर्ट कंप्लीट केला. आणि बरंच काम करताना क्रिएटिव्हिटी होत्या, तर त्यामुळं VFX ॲनिमेशन ह्या फील्डमध्ये मी जॉब करतो आहे आणि गेली 12-13 वर्ष तिथे जॉब करतो आहे. आणि सोबत आपण म्हणतो ना काहीतरी आणखीन जे स्वतःला इन्स्पायर करतं, अशी काही गोष्ट आपल्याला आपण शोधत असतो. मी जॉबमध्ये पण हॅपी होतो आणि प्लस मला असं होतं की अजून काहीतरी करायचं आपल्याला, लोकांसाठी काही करता येतं का, आपण समाजाचं काही देणं लागतोय, तर ह्या गोष्टी होते. आणि पर्सनल लाईफमध्ये पण बऱ्याच वेळा सगळ्यांच्या उथलपुथल असते, तर सेम माझ्या पण लाईफमध्ये होते. आणि ते करत असताना मला कुठं ना कुठं हे जाणवलं की ॲस्ट्रॉलॉजी झालं, वास्तू झाला, न्यूमरोलॉजी झाला, हा थोडासा सपोर्टिव्ह जर सायन्सचा आपण हात घेतला सोबत, तर यश मिळण्यासाठी सोपं होतं. म्हणजे श्रीमंत व्हा ही जी कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये आरोग्य झालं किंवा पैसा झाला किंवा रिलेशन झालं, ह्या सगळ्यामध्ये श्रीमंत होता येतं असं मला वाटतं. आता मला एक सांगा ना की तुमचा हा जो वास्तुशास्त्राचा एक्सपिरियन्स आहे तो टोटल किती वर्षांचा आहे, कशा पद्धतीचा आहे? ऑलमोस्ट 12+ वर्ष झाले की मी ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू, हिलिंगमध्ये काम करते. त्यानंतर NLP मास्टर प्रॅक्टिशनर आहे मी. तर लोकांचे माइंड्स, थॉट्स हे कसे काम करतात ते माहिती आहे. त्या सगळ्यांचा जोड घेऊन जो एक कोअर म्हणतो ना आपण, तर त्याच्याने मी एक स्वतःची एक टेक्निक डेव्हलप केली, त्याला आपण ॲस्ट्रो मॅपिंग टेक्निक म्हणतो. ओके. तर ह्या टेक्निकमध्ये बेसिकली सगळेच कॉन्सेप्ट मी घेतलेले आहेत की असं नाही की प्रत्येकाला सेमच टेक्निक काम करते. किंवा वास्तूमध्ये आपण बघतो की आता जशी कॉन्सेप्ट आहे सगळीकडे म्हणतात की ईशान्येला देवघर पाहिजे, आग्नेयला किचन पाहिजे, नैऋत्येला बेडरूम पाहिजे आणि वायव्येला गेस्ट रूम पाहिजे. तर हे एक साधारण 200-300 रुपयाच्या पुस्तकामध्ये पण हे सगळं नॉलेज तुम्हाला भेटेल. बट आपण ते पुस्तक वाचून स्वतःवर इम्प्लिमेंटेशन नाही करू शकत, कारण तिथं जोड लागते तुमच्या एक्सपिरियन्सची, तिथं जोड लागते तुम्हाला अध्यात्माची, तिथं जोड लागते एनर्जीची.
तर ह्या सगळ्यांचा जो कोर आहे ना, तर तो कुठं ना कुठं मायक्रो करत एक टेक्निकवरती आम्ही आलो. आणि ती टेक्निक आम्ही जेव्हा लोकांवरती यूज करतो तर ट्रिमंडस रिझल्ट येतात त्याचे. म्हणजे कुणाला 30 दिवसात, 40 दिवसात, 50 दिवसात फरक आलेले आहेत. अरे वा. तर आणखीन पण आम्ही इन्व्हेस्टन करतोय, नवीन नवीन गोष्टींवरती रिसर्च करतोय. माझी टीम आहे, तर ते माझ्यावर काम करतात. आणि मला आवडतं नवीन नवीन काहीतरी शोधणं, शिकणं आणि शिकवणं. आता ही जी तुमची टेक्निक आहे ना, ती नेमकी कशी काम करते हे थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना. साधारण जर पाहायला गेलं की पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 10-20 फ्लोअरची बिल्डिंग असते. बरोबर. प्रत्येकाची ईशान्येची एंट्री असं समजूया आपण वास्तुशास्त्र, आयडियल वास्तुशास्त्राप्रमाणे. ठीक आहे, की पहिल्या फ्लोअर पासून 20व्या फ्लोअर पर्यंत ईशान्येची एंट्री आहे. तर त्या सगळ्यांना सेम इफेक्ट भेटणार आहे का? की फर्स्ट फ्लोअरवाल्याला, सेकंड फ्लोअरला कोणी ग्रो करेल, कोणी नाही करणार. कुणाला हेल्थमध्ये प्रॉब्लेम येणार, कुणाला नाही येणार. कुणाला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येणार, कुणाला नाही येणार. कोणी बिझनेस करत असेल, कोणी जॉब करत असेल. सगळ्यांची कंडिशन वेगळे आहे. बरोबर. पण घराचा स्ट्रक्चर एक आहे, मग सगळ्यांची प्रोग्रेस एक व्हायला पाहिजे ना. पण असं होत नाही. तर असं का होत नाही? कारण तिथं कुठं ना कुठं तुमचं ॲस्ट्रॉलॉजीचा जोड पण देत असायला पाहिजे. जर खूप चांगले ॲस्ट्रॉलॉजर बघितलं ना योगेश सर, तर त्याच्यामध्ये अगोदरच्या काळात काही ॲस्ट्रॉलॉजर असे होते की जे तुमची कुंडली बघून सांगायचे की अरे तुझ्या घराच्या मागं विहीर आहे किंवा तुझ्या घराच्या पूर्व दिशेमध्ये मंदिर आहे का. मग हे कसं काय सांगायचे? बरोबर. असं काय होतं त्या चार्टमध्ये किंवा त्या, मग ती वास्तू अगोदर आहे का ती कुंडली अगोदर? खरं तर तोच प्रश्न मलाही पडला होता. म्हणजे तुमचा जेव्हा जन्म झाला त्याच्या अगोदरपासून वास्तू आहे, तर वास्तूचा इन्फ्लुएन्स तुमच्या कुंडलीवरती पण होऊ शकतो. तर एवढी पॉवरफुल आहे. ओके. तर ह्या टेक्निकमध्ये आपण काय करतो की एखाद्या माणसाचं आरोग्य समजा बिघडलेलं आहे, तर आरोग्य बिघडण्यासाठी कोणते प्लॅनेट असे आहेत की जे आरोग्य बिघडू शकतात, तर ते आपण फाइंड आउट करतो. आणि पर्टिक्युलर त्या व्यक्तीने जेव्हा जर आरोग्य बिघडलं असेल तर ते पर्टिक्युलर अशी वस्तू काहीतरी आणून ठेवलेलं असतो की ज्याच्यामुळे आरोग्य बिघडतं त्या पर्टिक्युलर दिशेमध्ये. मग आपण ते रिमूव्ह करतो. आणि कोणता प्लॅनेट असा आहे की जो आरोग्य चांगला करू शकतो, तर त्याची काही उपासना पण देतो. आणि प्लस वास्तूमध्ये त्या पद्धतीने स्ट्रक्चरल चेंजेस पण आपण करायला लावतो. ओके. आणि स्ट्रक्चरल चेंजेसमध्ये आपण तोडफोड नाही करायला लावत, फक्त ऑब्जेक्ट जे असतात ते मूव्ह करायला लावतो. घरातले ऑब्जेक्ट, जसं की एक एक्झाम्पलला सोफा असेल, तुमचं कबर्ड असेल, विशिष्ट प्रकारचे तुम्ही कर्टन्स घरात लावलेले असेल, बेडशीट्स असतील, तर हे काही चेंजेस आपण त्याच्यात करायला लावतो आणि त्याच्यात रिझल्ट खूप लवकर बघायला भेटतो. आता वास्तूचा आपल्या आरोग्यावरती खरंच कसा परिणाम होतो याचं थोडं सायंटिफिक एक्सप्लेनेशन द्या ना. खूप छान क्वेश्चन आहे हा. योगेशजी बघा कसं आहे की आपलं जेवढं पण शास्त्र बनलेलं आहे ना, वास्तू हा एक शास्त्र आहे हे तर आपण मानतोय. बरोबर. जर शास्त्र नसलं असतं तर आतापर्यंत हे मॅनेज झालं असतं. तर वास्तू हे शास्त्र म्हणलं आहे, तर ते शास्त्र कशासाठी आहे की मानवी जीवनासाठी जसं उत्तम आरोग्य पाहिजे, त्यानंतर तुमचे रिलेशन चांगले पाहिजे, तुमचा वेल्थ चांगला पाहिजे. ठीक आहे. तर हे ओव्हरऑल आरोग्यामध्ये आपण मानतो. तर हा जो आरोग्य आहे तो कुठून भेटतो आपल्याला? तर सूर्याची किरणं आहेत. ठीक आहे. जर समजा शारीरिक आरोग्य तुमचं मजबूत पाहिजे तर सूर्याची किरणं यायला पाहिजे. तर सूर्याची किरणं येणार कुठून? तर पूर्व दिशेमधनं. तर मग आपल्या शास्त्रामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की मॅक्झिमम तुमचे जे विंडोज आहेत किंवा तुमचं ओपन डोअर आहे तर ते कुठं पाहिजे? पूर्व दिशेला. पूर्व, ईशान्य, उत्तर, ह्याच गोष्टी आपण ऐकतोय. कारण तिथले जे किरणं आहेत सकाळचे ते खूप चांगले आहेत. एखादं बाळ आजारी असेल तर त्याला काय म्हणतात डॉक्टर की ह्याला थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये ठेवा. किंवा आपणही आजारी असो तर काय म्हणतात, थोडं कोवळ्या उन्हामध्ये फिरा. मग हे का म्हणलं जातं? ती जी एनर्जी आहे ती खरं तर आली पाहिजे आपल्या बॉडीमध्ये. परफेक्ट. तर त्याच पद्धतीने शास्त्र बनलेलं आहे. त्याचप्रमाणे जर दक्षिण दिशा झाली किंवा नैऋत्य झाली, पश्चिम दिशा, तर ह्या दिशेमध्ये फ्लॅट वॉल सांगितलं, कुठलीच एंट्री वगैरे नाही सांगितली. तर मग असं का? कारण ते जे रेज आहेत जे दिवसा होते ते संध्याकाळी तेवढे हेल्पफुल नाही आहेत आपल्यासाठी, तर ते हार्मफुल आहे. तर तिथून आरोग्य आपलं बिघडू शकतं. तर त्यामुळं आपल्या शास्त्रामध्ये पण असं सांगितलंय की बाबा दक्षिणेमध्ये, नैऋत्येमध्ये अशा ठिकाणी तुमचं कुठलंच विंडो नको यायला पाहिजे किंवा दरवाजा नसायला पाहिजे. हे मोठे एक आरोग्याच्या दृष्टीने जर बघितलं तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे आधीच्या काळातले जे काही घरं होते, ओके, आणि आताचे जे काही घरं आहेत त्याच्यामध्ये बराच फरक आहे, किंवा आधीच्या काळात ज्या काही गोष्टी फॉलो केल्या जायच्या त्या आजकाल फॉलो होत नाही, तर याचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो? ऑब्विसली सर, एकदम
तुम्ही एकदम परफेक्ट सांगताय मला किंवा विचारताय जो क्वेश्चन तो एकदम परफेक्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये बघितलं ना, तुम्ही बघितलं असेल की तुम्ही गावाकडे वगैरे आजही गेलात तर आपली आजी वगैरे जी असायची तर शेणाने घर सारवायचे. ठीक आहे. आणि त्या लोकांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष वगैरे असायचे. आजोबा असतील तर त्यांच्या रुद्राक्ष असायचे किंवा ते अनवाणी पायाने चालायचे. हे काही रिच्युअल्स ते ठेवले होते किंवा त्यांचे काही रिच्युअल असायचे. सकाळी उठल्यावरती अनवाणी पायाने देवाला जायचंय किंवा घर शेणाने सारवायचंच आहे. तर ह्याच्याने होतं काय एक्झॅक्टली, तर सर्वात अगोदर हे समजून घेण्याच्या अगोदर ना थोडंसं ह्याच्या जर हे नाही केलं तर काय हे पण समजून घेऊ. आता आपण करतच नाहीये कारण सगळीकडे फ्लोरिंग आहे त्यामुळे शेणाने आपण काही घर सारवत नाही. ही जी जमीन आहे ना ह्याच्या खाली पण भरपूर काही दडलेलं आहे. फक्त दिशा म्हणजे 8 दिशाचं नाहीये, तर त्या 9वी दिशा जी आहे ती खाली आहे आणि 10वी दिशा वरती आहे. बरोबर. ठीक आहे. जी 9वी दिशा आपण खालची बघतोय, जमिनी खालची बघतोय, जमिनी खालून पाणी वाहतात, वारा वाहतात, वेगवेगळे खनिजे वाहतात. आता एकदम सरळ सरळ आहेत. कुठलं पण 2 गोष्टीचं जेव्हा घर्षण होतं तर एक ऊर्जा तयार होते. बरोबर. तर ती ऊर्जा जी आहे ना ती जमिनीपासून बऱ्याच हाईट पर्यंत फेकली जाते. ठीक आहे. मग अशा ठिकाणी काय होतं की अशा ठिकाणी जर एखादी व्यक्ती थांबली असेल, बसली असेल तर त्याच्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट व्हायला चालू होतो. कुठलं पण घर्षण एक एनर्जी ते बॉडीवरती इम्पॅक्ट होणारच आहे. तर एक्झॅक्टली काय होतं ते पाहू आपण. माणूस एका ठिकाणी 8 तास बेडवरती झोपतो. बरोबर. बाकी ठिकाणी मुव्हिंग असतो. मग एका ठिकाणी एक पर्टिक्युलर एनर्जी जर तो कॅरी करत असेल आणि त्याचा इम्पॅक्ट जर भूगर्भातली काही एनर्जी आहे ते तुमच्या बॉडीवर पडत असेल तर काय होणार, एकतर तुम्ही फ्रेश फील करणार किंवा डल फील करणार. दोनच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल किंवा निगेटिव्ह. चांगल्या ठिकाणी झोपलात तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह ठिकाणी झोपलात तर निगेटिव्ह इम्पॅक्ट. मग होतं काय की सकाळी उठल्यावर हलकंसं बॉडी जड होणं, डोकं जड होणं किंवा बऱ्याच लोकांना सवय असते अरे जोपर्यंत चहा पित नाही तोपर्यंत तरतरी येत नाही किंवा डलनेस असतो किंवा उठलं तरी परत असं वाटतं की अजून थोड्या वेळ झोपायला पाहिजे. थकवा जाणवतो, टाचा दुखतात, गुडघे दुखतात, क्लॉटिंग्स होतात. तर हे जे आहे ना ते एनर्जीचा कंटिन्युअस फ्लो तुमच्या बॉडीवर असतो आणि त्याच्यामुळे ते जाणवतं आणि ह्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होता. आणि हेच जे मी मगाशी सांगत होतो की शेणाने जेव्हा आपण घर सारवतो, ठीक आहे, फ्लोरिंग सारवतो तर ते जे रेडिएशन आहे ना ते वरती नाही. ओके. शेणामध्ये प्युअर कार्बन आहे, प्युअर फॉर्म ऑफ कार्बन आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे काय होतं तो रेडिएशन तिथंच थांबतो, तो वरती नाही येत आणि तिथं फ्रेशनेस राहतो, ऑक्सिजन लेवल जास्त राहतो. बरोबर. म्हणून अगोदरच्या लोकांना क्लॉटिंग्स वगैरे हा प्रकार नव्हता, कॅन्सर हा प्रकार नव्हता, टाचेदुखी. आता बरेच म्हणजे माझी आजी जसं मला आठवते किंवा आजोबा आठवतात त्यांना मी कधी ऐकलं नाही की माझे टाचा दुखतात किंवा गुडघे दुखतात वगैरे. पण आता जर बघितलं तर हार्डली 35, 40, 45 वर्षाचे लोक पण म्हणतात की अरे मला जॉईंट पेन होत आहे, बॅक पेन होत आहे. टाचे तर दुखतातच. म्हणजे बऱ्याच वेळेस जाणवतं की आपण ज्यावेळेस सकाळी सकाळी उठतो त्यावेळेस आपल्या टाचा तर दुखतातच. राईट. तर हे कम्प्लिटली जिओपॅथिक स्ट्रेसमुळे होतो. ह्याला आपण जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतो. ते काय असतं? हे एक टर्म्स आहे जिओपॅथिक स्ट्रेस. ह्याला एक टर्म्स ह्याला नाव दिलेलं आहे. काही सायंटिस्ट होते त्यांनी ह्याला फाइंड आउट केलं. ह्याचे 2 लाईन्स लेखतात, एक दक्षिणेतून उत्तरेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर हे लाईन फाइंड आउट करायचे आणि हे लाईन्स म्हणजे जसं पाण्याची लाईन्स असते तसंच GS लाईन असते, जिओपॅथिक स्ट्रेसची लाईन असते. जसं सांगितलं वारा वाहतो, खनिज वाहतो, पाणी वाहतं. तर ह्याचं जेव्हा घर्षणाने जी ऊर्जा बनते त्याला म्हणतात जिओपॅथिक स्ट्रेस. ओके. आणि अशा ठिकाणी झाडं जरी आले ना तर ती वेडीवाकडी बनतात थोडीशी. ठीक आहे. आणि जर अशा ठिकाणी एखादी व्यक्ती झोपते तर निश्चित त्याच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. ओके. आणि ह्या रिच्युअल्समध्ये जे अगोदरचे लोक अनवाणी पायाने जायचे, मंदिराला चालत वगैरे जायचे, तर काय होतं त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी स्टोर्ड होती ना त्याची ग्राउंडिंग व्हायची. आता काय होतं एनर्जी स्टोर्ड होती ते ग्राउंडिंगच होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या आजारी आपण पडतो. बरोबर. आणि त्याचा परिणाम लॉंग टर्म मध्ये खूप वाईट. एक्स्ट्राची जी एनर्जी होती ती आधी निघून जायची आपण जमिनीवरती चालल्यामुळे, पण ती आता तसं नाही होते, ती आपल्या बॉडीमध्ये साठवून राहते. कुठल्याही गोष्टी आपण जर स्टोअर केलं तर ते त्रासदायकच होणार आहे आपल्याला. आपण फक्त श्वास घेतला आणि सोडलाच नाही तर नाहीच जगू शकत माणूस. तर त्या पद्धतीने ही पण गोष्ट. आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत का की समजा ज्या आता थोड्याशा चेंज झाल्यात की आधी फॉलो व्हायच्या आणि आता फॉलो नाही होते? अनवाणी पायाने चालणं हे पण एक कमी झालं आजकाल, खूप कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर लोकांचं
मंदिराजवळ जे घर असायचे कन्सेप्ट असायचे, ठीक आहे. वास्तुशास्त्रामध्ये एक उल्लेख आहे की बाबा कुठल्याच मंदिराजवळ जर घर असेल तर त्या मंदिराचं जे शिखराची सावली ती घरावर नाही पडायला पाहिजे. ओके. ऐकलंय हे असं? नाही, मी फर्स्ट टाइम ऐकतोय. तर अशी काही कॉन्सेप्ट आहे, बऱ्याच लोकांना हे माहित असेल, तुमच्या मे बी युजर्स जे आहेत किंवा व्ह्युअर्स जे आहेत, तर व्ह्युअर्स लोकांना माहिती आहे, ऑडियन्स आपल्यापेक्षा जास्त ह्या गोष्टींना रिसर्च करते. तर ती जी कॉन्सेप्ट आहे, तर आता लोक म्हणतात की अरे यार आमच्या सोसायटीमध्ये पण मंदिर आहे. मग आता तर प्रत्येक सोसायटीत मंदिर आहे, तर त्या मंदिरांसाठी नाही बोललं गेलं. जो इतिहास आहे, ज्या मंदिरांना कमीत कमी 1000 वर्षांचा इतिहास आहे, मिनिमम 1500 असा वर्षांचा इतिहास आहे, तर हे जे मंदिर बनले होते ते एक एनर्जी पॉइंटवरती बनले होते. सर्टन पॉइंट्स जे एनर्जीज असतात तिथं, म्हणून आपल्याला पीसफुल वाटतं की मंदिरात गेलं की पीसफुल वाटतं. म्हणून मंदिरात गेल्यावरती असं म्हणत नाहीत की तुम्ही मंदिरात झोपून राहा. नाही, तुमचं दर्शन झालं, थोडा वेळ तुम्ही नामस्मरण केलं तर मग त्यानंतर निघून जा. कधी असं ऐकलंय का की मंदिरात जवळ कोणी झोपलेलं आहे, ठीक आहे, किंवा मंदिरात तुम्हाला झोपायची व्यवस्था आहे? नाही होऊ शकत, कारण ती एवढी हायर एनर्जी आहे की जी आपली बॉडी कॅरी नाही करू शकत. ठीक आहे, आपण कुठली पण खूप चांगली एनर्जी भरपूर वेळ कॅरी नाही करू शकत. बरोबर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये अगोदरचे जेवढे पण ब्राह्मण लोक होते, पंडित लोक होते, किंवा जे पुजारी असायचे, तर ते जो मंदिर होता तो कुठं तर पहाडवरती असायचा आणि तिथून तो अनवाणी पायाने जायचा आणि अनवाणी पायाने यायचा. ठीक आहे, तर ती ग्राउंडिंग व्हायची. बरोबर. सेम जे लोक असायचे, नागरिक असायचे, तर त्यांचा पण सेम कॉन्सेप्ट होता. मंदिराच्या आजूबाजूला जर घर असेल तर त्या एनर्जी पॉइंटला कंटिन्यू तुम्ही जर कॅरी करत असेल तर तिथं कुठं ना कुठं तुम्हाला पॅरालिसिस अटॅक, मायग्रेनचा इश्यू, कॅन्सर्स, असे एन नंबर ऑफ डिजीजेस आहेत की जे होऊ शकतात. ओके. आजही मी बघितलेले बरेच जे आपले पुरातन मंदिरं आहेत, ठीक आहे, त्याच्या आजूबाजूला जर कोणी राहत असेल तर त्यांना 101% अशा काही डिजीजेस झालेले. त्याच्यामध्ये मग डायबिटीज झाला, तुम्हाला कॅन्सर झाला, मायग्रेन झाले, पॅरालिसिस अटॅक झाले, मिसकॅरेजेस झाले. तर मिसकॅरेजेस पण होऊ शकतात. ओके. तर म्हणून असं सांगितलं जातं की जिथपर्यंत शॅडो पडतं त्याचं एक रेडियस डिफाईन केलं होतं की बाबा एवढ्या एरियामध्ये नाही पाहिजे. तर ते रेडियस डिफाईन कसं करणार, तर मग सरासरी असं सांगितलं की जिथपर्यंत शॅडो पडते तर तिथपर्यंत नको आहे. पण हे फक्त जुन्या जे मंदिर आहेत आपले, तर त्यांच्यासाठी हे ऍप्लिकेबल आहे. आपण सोसायटीमध्ये वगैरे मंदिर बनवत असेल, घरातलं मंदिर असेल, तर त्याच्यासाठी हे लागू होत नाही. आता मंदिरांच्या अवतीभोवती जे घर आहेत समजा, त्याच्याबद्दल तर आपण बोललोय, परंतु आताच्या काळातले जे घर आहेत, म्हणजे जे काही सोसायटीतले घर असतील किंवा जे काही बंगलो पण असतील, तर त्यांच्यामध्ये वास्तुशास्त्र कशा पद्धतीने काम करतं आणि त्या वास्तुशास्त्राचा लोकांच्या आरोग्यावरती कसा इम्पॅक्ट होतो, याच्याबद्दल आता थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात. सोसायटी झालं, बंगलोज झाले, तर ह्याच्यामध्ये काय की जनरली जसं आत्ता सांगितलं की पूर्वेला आपली एंट्री पाहिजे किंवा विंडोज पाहिजे, तर हे बेसिक आहे. आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर सकाळचा सूर्यप्रकाश, सूर्याची किरणं ही आपल्या बॉडीवरती पडलीच पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुमची विंडोची सिस्टम असायला पाहिजे. ठीक आहे. मग आता बऱ्याच वेळा फ्लॅट सिस्टममध्ये जेव्हा जातो, जर तुम्ही ईशान्येची एंट्री घेतली तर ईशान्येला कधीच तुम्हाला डोअर विंडो नाही भेटणार. ते तर आहेच, सगळ्यांना सगळंच नाही भेटत. बरोबर आहे. तर जिथं तुम्हाला मॅक्सिमम सूर्यप्रकाश तुमच्या घरात येऊ शकतो पूर्व दिशेमधून, तर पूर्वेला विंडो आहेत, ठीक आहे, मोठे मोठे गॅलरीज असतील, तर असे जर असेल तर असं घर नेहमी घ्यायला पाहिजे. ओके. आणि प्रत्येकाची एक स्वतःची एक गट फिलिंग असते, तिथे गेल्यावरती त्याला पॉझिटिव्ह फिलिंग येतेच. बऱ्याच वेळा आपण ऐकतो ना, अरे यार मी इथे गेलो तर डल फील होते. जर एखाद्या घरात आपण खूप वेळ थांबलो, कधी कधी जांभळ्या यायला चालू होतात किंवा झोप यायला चालू होतात, लगेच आपण थोडी डुलकी मारायला चालू करतो. तर अशी जर असं जर कुठलं घर असेल ना, तर 100% ती तुमची एनर्जी ड्रेन करते. ओके. ठीक आहे. पण एखाद्या घरी गेल्यानंतर जिथं फ्रेश वाटतंय तुम्हाला, की एनर्जेटिक वाटतंय, बोलावं वाटतंय किंवा नवीन काहीतरी सुचते तुम्हाला संकल्पना, तर अशा घराच्या एनर्जी कधी पण चांगल्या आहेत आणि हे आरोग्यासाठी पण चांगले आहेत. कारण हे कुठं ना कुठं तुमच्या मेंटल हेल्थ जे आहे त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे. बरोबर. जर तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली काम चांगलं करणार, फिजिकल हेल्थ पण तुमची चांगली राहणार. आता इथंच ना मला एक प्रश्न सुचतोय, समजा की आधीच्या काळात आपण काय करायचो की जे घरं होते ते शेणाने सारवायचो, पण आता आपण तसं काही करत नाही. मग याच्यासाठी तुमच्याकडे आणखी एखादं सोल्युशन आहे का की जे आताच्या काळामध्ये आपण ते यूज करू शकतो? आता ह्याच्या मग एक सिम्पटम सांगतो मी अगोदर, की जसं आता मी सांगितलं की हे जे सिम्पटम्स आहेत, डोके दुखणं किंवा
बॉडी पेन होणं, आणि अशा घरी मिसकॅरेजेस पण खूप होतात, प्रेग्नन्सी थांबत नाही. ज्या ठिकाणी आपण झोपतो ना त्याच्या आजूबाजूला बघायचं की कुठं क्रॅक आहे का भिंतीवरती. ओके. आणि जर त्या क्रॅकची लाईन, समजा हिथं माझ्या बाजूला एक क्रॅकची लाईन आहे आणि ह्या भागात मी कुठंतरी झोपतोय, तर तो पर्टिक्युलर क्रॅकची लाईनच्या पॅरलल लाईन बघायची. समजा माझ्या पोटावरूनच ती लाईन अशी दिसते मला की पास होते, तर तिथं मला कुठं ना कुठं पोटाचे विकार आहेत. समजा पायाजवळ ती लाईन असेल तर पायांना कुठं ना कुठं मला तो त्रास होतोय. डोक्याजवळून ती लाईन जात असेल तर माझं सकाळी उठलं डोकं जड होतं, हे फिक्स आहे. जर समजा असे काही पापुद्रे वगैरे बघतो आपण, ठीक आहे, नमनेस असतो, कुठं ओलावा आलेला असतो, तर हे पण एक जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे जमिनीखालून वाहणारे जे ऊर्जा आहेत तर त्याच्यात ती अट्रॅक्ट करते आणि तिथं ती नमनेस बनवते. ओके. आणि पाय सुन्न होणं वगैरे होतं. किचनमध्ये वगैरे हा जर एरिया आला तर लोणचं लवकर खराब होतं, ठीक आहे, अन्न लवकर खराब होतं, बुरशी लागते अशा अन्नांना. तर असं काही होत असेल ना तर हा नक्कीच एक मोठा वास्तुदोष आहे असं मानलं जातं. आता पुणे मुंबईमधले जे मोठ्या मोठ्या सोसायटीज असतात, आता तिथे काय होतं की जे बिल्डर लोक आहेत ते एवढं व्यवस्थित काम करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की त्या सोसायटीच्या ज्या भिंती असतात त्याच्यावरती भेगा पडणं असेल, दरार पडणं असेल, हे बऱ्यापैकी पाहायला मिळतं. तर याचा काही परिणाम होतो का? बरोबर आहे. ह्याच्यासाठी एक तर आता मी जे सांगितलं, भेगा सगळीकडे नाही आहेत. तुम्ही कितीही वेळा वॉलपुट्टी केला, कितीही वेळा कलर केला तर एक पर्टिक्युलर लाईन असते ती जातच नाही. म्हणजे ती परत वर्षांनी परत तिथंच क्रॅक येत. बरोबर. जे बाकीचं स्ट्रक्चरल जर काही चेंजेस हे असेल, तिथं पाणी कमी पडलं त्याच्यामुळे चिरा पडले, तर ती जी गोष्ट ती वेगळी आहे. ओके. त्याला तुम्ही लेपिंग वगैरे करून किंवा वॉलपुट्टी भरून ते फील करू शकतो. ओके. तिथं परत क्रॅक नाही जात. परंतु जे जमिनीखालून ऊर्जा जी येते त्याच्याने जी क्रॅक येते ना ती कंटिन्यू येत राहते. ओके. म्हणजे तो जो क्रॅक आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि तुम्ही म्हणले ह्याच्यावरती काही उपाय करू शकतो का, तर डेफिनेटली उपाय करू शकतो. जसं अगोदरचे लोक शेणाने घर सारवायचे, आता ते पॉसिबल नाही. तर एक सिंपल उपाय करू शकतो आपण. हळदी घ्यायची, गाईचं शेण असतं तर ते घ्यायचं एका बकेटमध्ये, त्याला लिक्विड फॉर्म बनवायचं. आणि गाईचं शेण आणि त्याच्यानंतर तळटं असतं आपल्या घरी, पोतं बारदाणे वगैरे जे असेल तर ते भिजवायची आणि ती सुकवायची. ती सुकवल्यानंतरची जी चादर बनेल ना ती बेडच्या खाली घालायची, आपल्या बेडच्या खाली घालायची, कारण त्याला रेडियस वरती नाही, एकदम प्रोटेक्ट होईल. हा एकदम सिंपल आणि सोपा आणि विना खर्चाचा उपाय. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, रुद्राक्ष जे आहेत ना, तर रुद्राक्ष तुमच्या वास्तूच्या चारही कोपऱ्यांना पूर्ण एक लेअरिंग बनवावं लागते. रुद्राक्ष तुम्हाला ठेवावं लागतात जेणेकरून ते रेडिएशन आतमध्ये नाही येणार. आणि ह्याच्याने नकारात्मक ऊर्जापासून पण तुमचं घर प्रोटेक्ट होतं आणि प्लस जमिनीखालच्या ज्या ऊर्जा आहेत त्याच्यापासून पण ते प्रोटेक्टेड. आता बरेच लोक त्यांच्या घरामध्ये जे पिरॅमिड्स वगैरे लावतात बघा, तर त्याचा आपल्या आरोग्यावरती काही परिणाम होतो का? पिरॅमिड एक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, तर असं म्हणू शकतो की ते पर्टिक्युलर स्ट्रक्चर मी एका ठिकाणी लावलंय, ठीक आहे, तर त्याचा इफेक्ट एकतर एनर्जी वाढवण्यासाठी करतो किंवा कमी करण्यासाठी करतो. पण ॲज सच माझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये की मी जेव्हा एनर्जीचे रिडिंग घेतो, मी जेव्हा वास्तू करतो तर त्यावेळी स्पेसिफिक आमची टीम जेव्हा जाते तर पूर्ण वास्तूची रिडिंग घेतो आपण फ्रिक्वेन्सी बेसवरती. किती फ्रिक्वेन्सी ती प्रोड्यूस करते वास्तू, ईशान्येची ऊर्जा किती येते, दक्षिणेची किती येते, नैऋत्येची किती येते. जिथं जिथं पिरॅमिड्स लावलेले आहेत ना, तर आतापर्यंत असं बघितलं नाही की पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी तिथून काही प्रोड्यूस होते. ती एकतर एनर्जी अप करू शकते किंवा डाऊन करू शकते. तर आपण फ्रिक्वेन्सी बेसवरती जेव्हा काम करतो ना तर त्यावेळी त्याला फरक नाहीच पडणार तुम्हाला. ओके. आता बऱ्याच लोकांचं घरी जे बाथरूम असतं त्याच्या बाजूलाच बेसिन असतं आणि त्याच्यावरती एक आरसा लावलेला असतं, बरोबर? तर मग आता ते बरोबर आहे की चूक आहे? त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या आरोग्यावरती? ते बरोबर आहे. जेव्हा आपण एखादं वॉश बेसिनच्या समोर आपल्याला फ्रेश होण्यासाठी किंवा आपला चेहरा बघण्यासाठी आपण ते लावतो तिथपर्यंत योग्य आहे. पण घरामध्ये सगळ्या ठिकाणी आरसे करणं, म्हणजे टॉयलेटच्या पूर्ण डोअर आरसा करणं, ठीक आहे, किंवा एखादा पिलर पूर्ण आरसा करणं, तर हे योग्य नाही आहे. तर आरसा हा आपण ऍस्ट्रॉलॉजिकली पाहिला तर हा राहूचा इम्पॅक्ट देतो आणि तो राहूचा प्रभाव तिथं तो देणार. तो ज्या झोनमध्ये तुम्ही आरसे वाढवणार तो राहूचा प्रभाव देणार. राहू हा तुम्हाला काय करतो, एखादी गोष्ट वाढवतो, ओके, ठीक आहे, तर तो वाढवतो. तर कुठल्या फॉर्म मध्ये वाढवतो, राहू हा चांगला प्लॅनेट नाही आहे तसं पाहायला गेलं तर, ठीक आहे. तर हा जर तुम्हाला आजार असेल तर तो आजार वाढवणार, ठीक आहे. आणि जेवढे पण
आतापर्यंत वास्तू ह्या पद्धतीने पाहिलेले आहेत की जसं पिरॅमिडचे झाले बरेच लोक ते हे पण लावतात टॉयलेटला वगैरे स्ट्रीप लावतात रेड कलरचं स्ट्रीप लावलं येलो कलर वास्तुदोष मला एक सांगा तिथलं टॉयलेट तर आपण काढलेलं नाहीये तिथंच आहे कलर तिथं फक्त तुम्ही स्ट्रीप लावलेलं आहे तर ते कितपर्यंत काम करेल किती % काम करेल आणि ते बरेच वेळा असं पण पाहिलं की पाणी पडलं की ते निघून पण जातं बरेच वेळा कळत पण नाही बरोबर ठीक आहे तर अगेन त्याच्यामध्ये एनर्जीमध्ये जर काही इम्पॅक्ट दिसत असेल तर डेफिनेटली ते करावं पण मी जेव्हा जेव्हा रिडिंग घेतलेले आहेत इव्हन टेप लावून पण रिडिंग घेतलेले आहेत पण त्याच्यामध्ये एनर्जीमध्ये इम्पॅक्ट नाही होत नाही फरक पडत नाही नाहीच फरक पडत ठीक आहे आजपर्यंत आपले बरेच मी क्लायंट्सला भेटलेले आहेत बरेच क्लायंटला विचारलं हे अगोदर काय लावलेलं तुम्ही हे स्ट्रीप वगैरे लावलेलं आहे तर मग ते सांगतात बरेच लोक स्वतः डॉक्टर असं कसं कॉन्सेप्ट आहे ना तसं वालाय की स्वतः पुस्तकं वाचले युट्यूब मधले काही गोष्टी बघितल्या आणि मी इथं रेड टेप लावला आग्नेयमध्ये माझा टॉयलेट आला तर रेड टेप लावला किंवा ग्रीन टेप लावला असं आपण करतो आणि त्याचा रिझल्ट काही नाही भेटत आणि रिझल्ट नाही भेटला मग आपण ते शास्त्राला दोष द्यायला रेडी असतो की अरे यार वास्तू काम नाही करत जर योग्य पद्धतीने एखाद्या गोष्टीला इम्प्लिमेंट केलं ना तर ते 100% काम करते कारण हा एक शास्त्र आहे जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक नियम आहे वरून खाली पडणारच तुम्ही तर त्या पद्धतीने हा पण एक शास्त्र आहे त्याचे काही नियम आहेत त्या नियमाने जर तुम्ही चालला तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट होणार ओके मग वास्तूचा इफेक्ट होतोच का हा पण एक प्रश्न पडतो बऱ्याच लोकांना म्हणजे माझी एक स्टोरी आहे की जेव्हा मी जॉबला लागलो ना 2011 मध्ये मी माझा फर्स्ट जॉब स्टार्ट केला तर ज्यावेळी जॉबला लागलो एक रेंटेड प्रॉपर्टीमध्ये मी होतो तर साधारण 6-7 इयर्स मध्ये मी तिथं एकाच ठिकाणी होतो योगेश बिलीव्ह नाही होणार पण माझी काहीच प्रोग्रेस नाही झाली फक्त एजच वाढत होतं सॅलरी पण वाढत नव्हती आणि इन्क्रीमेंट असा होता की अरे यार काय चाललंय काय म्हणजे लाईफमध्ये अशा पद्धतीने नवीन काही विचार करू शकत नव्हतो आणि मग लॉकडाऊनचा काळ आला साधारण लॉकडाऊनच्या काळामध्ये मी प्रॉपर्टी चेंज केली रेंटेड प्रॉपर्टी दुसरी प्रॉपर्टी घेतली आणि विदिन 1 इयर मध्ये मी माझी स्वतःची प्रॉपर्टी केली आणि त्या प्रॉपर्टी मी गेलो अजून 1 वर्षामध्ये अजून एक प्रॉपर्टी झाली मग मी म्हटलं अरे हे काय म्हणजे मी एका ठिकाणी 6 ते 7 वर्ष होतो तिथं काहीच नाही झालं आणि जसं मी शिफ्ट झालो तर लगेच माझ्या लाईफमध्ये चेंज झालं मग मी त्यामध्ये हे शास्त्र कसं काम करतं हे पण मला तिथं ऍक्च्युली एक्सपेरिमेंट केलं आणि हे जे रेड टेप वगैरे मी जे तुम्हाला सांगतो ना मी हे जे 6 वर्ष अगोदर जे प्रॉपर्टी सांगतो ना हे मी सगळं केलंय की तिथं मी रेड टेप पण लावून बघितले एंट्रन्सचे पट्ट्या लावून बघितले यंत्रच लावून बघितले मग जेव्हा मला कळालं की ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी काम करतं ती गोष्ट आम्ही सगळी डेव्हलप केली ॲस्ट्रोमॅपिंग टेक्निक ओके आतापर्यंत तर आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलंच आहे परंतु जर समजा घरातल्या बाकीच्या गोष्टी आहेत जसं की फ्लोरिंग असेल काही पेंटिंग असतील तर त्याचाही आपल्या आरोग्यावरती काही इम्पॅक्ट होतो का येस डेफिनेटली योगेश जी ह्याच्यामध्ये हे काम करतात आपल्यावरती घरामधली प्रत्येक गोष्ट जसं कर्टन झाले फ्लोरिंग झालं स्ट्रक्चर झालं कलर्स असेल पेंटिंग्स असतील ह्या सगळ्या गोष्टी काम करतात जसं की एक एक्झाम्पलला सांगायचं झालं समजा नैऋत्यामध्ये तुमचं फ्लोरिंग आहे आणि तो फ्लोरिंग आयदर वुडन आहे किंवा रेड कलर आहे तर अशा लोकांना आहे ना जनरली लोअर बॅक पेन होतो ओके नैऋत्येला आणि दुसरी गोष्ट उष्णतेचे आजार होतात म्हणजे पाईल्स सारखे आजारी पण होतात आणि त्याच्यानंतर हीट होणं बॉडी पायाला बऱ्याच लोकांना नमनेस येतो किंवा पाय जळजळ करतात आग येते पायामध्ये तर ह्या ज्या गोष्टी होतात त्या ह्या गोष्टीमुळे होऊ शकतात परंतु जो काही सामान्य माणूस असतो तो त्याच्या संपूर्ण घरामध्ये एकाच कलरची फ्लोरिंग लावतो तो काही असं चेक करत नाही की समजा या दिशेला हीच कलरची फ्लोरिंग असली पाहिजे किंवा त्या दिशेला तीच फ्लोरिंग असली पाहिजे मग त्या बाबतीत काय करायचं मग म्हणूनच जे नॉर्मल फ्लोरिंग राहतो ते एकच फ्लोरिंग राहायला पाहिजे ऑफ व्हाईट हे फ्लोरिंग चालतं आणि फ्लोरिंगमध्ये पण खूप ट्रान्सपरंट नसायला पाहिजे किंवा खूप शायनी किंवा ग्लोईंग नसायला पाहिजे की पूर्ण तुमचा फेस त्याच्यामध्ये दिसतोय जर असं जर असेल ना तर कधीच आपली वंशवृद्धी होत नाही ओके वंश पुढे जात नाही मग बऱ्याच वेळा मिसकॅरेजेस वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बघायला भेटतात आता तुम्ही जसं म्हणलात की फ्लोरिंग कोणी असं हे नाही करत जर मेट्रो सिटीजमध्ये मी जेव्हा व्हिजिट करतो ना तर समजा 2 BHK फ्लॅट असेल मास्टर बेडरूम जर नैऋत्यमध्ये असेल तर त्याचा वुडन फ्लोरिंग असतं
राईट. तर हा स्पेसिफिक त्या लोकांसाठी हे मी बघितलेलं नाही, ऑब्झर्व केलेलं आहे. बरोबर. आणि त्याच ठिकाणी लोक काय करतात की जो बेडशीट वगैरे पण आहे ना त्याला मॅच करायला जातात. मग डार्क मरून कलरमध्ये, रेड कलरमध्ये वगैरे बेडशीट वगैरे ठेवलं जातं. तर अशा ठिकाणी जर बेडशीट रेड कलरमध्ये आलं, जर नैऋत्यमध्ये जर तत्वांचा विचार केला, तर नैऋत्य हा जो पृथ्वी तत्व आहे तिथं, आणि तिथं जर आपण फायर आणला म्हणजे लाल कलर आणला, तर तुमचं आरोग्य हे खराब होणारच आहे. पैसा टिकणार नाही, तर पैसा कुठं खर्च होणार? आरोग्यावर खर्च होणार. कारण नैऋत्यामध्ये तुम्ही फायर आणताय आणि आजार पण असेच होणार की जे ब्लडच्या रिलेटेड आहे. ओके. ठीक आहे. जर तिथं समजा पाण्याचा काही सोर्स आला किंवा एलिमेंट आला, म्हणजे जसं की नैऋत्यामध्येच ब्ल्यू कलरची बेडशीट्स आली, तर अशा ठिकाणी काय होतं की अशा लोकांना सर्दीचे आजार, ठीक आहे, जिथं फायर कमी होऊन जातो, ठीक आहे, बॉडीमध्ये फायर कमी झालं, सांधेवात जे होतं, तर असे आजार होतात. मेंटल लेवलला माणूस डिस्टर्ब होतो, कारण वॉटर जे एलिमेंट आहे आपल्या मेंटल हेल्थला इंडिकेट करतो. ओके. म्हणतो ना आपण की पौर्णिमा आणि अमावस्याला, जसं पौर्णिमेला खूप जास्त आणि अमावस्याला खूप जास्त मेंटल हॉस्पिटलमध्ये दंगामस्ती होते, तर ही कुठं ना कुठं मेंटल हेल्थवरती काम करते. तर वॉटर आणि अर्थ एलिमेंट अगेन एकत्र आले तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे एलिमेंटचं भांडण होतं, एनर्जीचं डिस्टर्बन्स येतो तिथं. असं प्रत्येक दिशांवाईज आहे. म्हणजे एक एक्झाम्पलला आग्नेयमध्ये आहे, तर आग्नेयमध्ये जनरली किचन असतं लोकांचं. मग तुम्ही किचनमध्ये जेव्हा तो फर्निचर वगैरे करतो ना, तर आपण हे डोक्यात ठेवायला पाहिजे की अजिबात तिथं ब्ल्यू कलर नाही यायला पाहिजे किचनमध्ये. म्हणजे आग्नेयमध्ये जर किचन असेल आणि येल्लो कलर नाही यायला पाहिजे. जर असे काही गोष्टी आले तर घरातलं स्त्रीतत्व खराब होतं. घराचा स्त्रीतत्व म्हणजे हा खूप छान क्वेश्चन आहे. बरेच वास्तू कन्सल्टंट पण ह्याच्यामध्ये कन्फ्युज आहेत की एक्झॅक्टली काय, की आग्नेयापासून ते वायव्यपर्यंत जर एक सरळ लाईन आपण ओढली तर ती होती पूर्ण स्त्रीतत्वाची लाईन. ओके. ईशान्येपासून नैऋत्यपर्यंत एक जर स्ट्रेट लाईन ओढली तर ती होती पुरुष तत्वाची लाईन. स्त्रीतत्व बिघडतो म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, म्हणजे स्त्रियांचं आरोग्य खराब होतं असं नाही होत. त्या घरामध्ये जेवढे लोक राहतात ना त्यांचा स्त्रीतत्व बिघडतो. प्रत्येक बॉडीमध्ये स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व दोन्ही आहेत. एक डॉमिनेटिंग असतो आणि एक कमी असतो. म्हणजे इमोशन्स जे आहेत तर ते स्त्रीतत्वाकडे आहेत, फिलिंग जे आहे ते स्त्रीतत्वाकडे आहे. जसं एखादं डिसिजन मेकिंग आहे ते पुरुष तत्वाकडे आहे. राईट. बरोबर. म्हणजे ईशान्य बिघडला आणि नैऋत्य बिघडला तर डिसिजन मेकिंग नाही होऊ शकत, कमी होऊन जाईल. तर पुरुष तत्व बिघडला तर हा पण कुठे ना कुठे परत आरोग्याच्या निगडीत आला. तुमचं मेंटल हेल्थ खराब होणार, डिसिजन नाही घेऊ शकत माणूस. त्यानंतर पेंटिंग वगैरे. हा, पेंटिंग हे खूप जास्त मॅटर करतं. आता तुम्ही बघितलं असेल की वास्तूमध्ये 7 घोडे, त्या गोष्टी बऱ्याच चर्चेत असतात. सूर्य, त्याच्यानंतर नॉर्थमध्ये आपण एखादे पेंटिंग लावतो ग्रीनरी, ठीक आहे, तर हे खूप मॅटर करतात, खूप जास्त. मी लोकांना व्हॉट्सअपचे डीपी चेंज करून पण लोकांना रिझल्ट दिलेले. अरे बापरे. हा, तर त्याच्यामध्ये समजा एखादी व्यक्ती आहे की खूप ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावले घरात, तर अशी व्यक्ती नेहमी पास्टमध्ये असते. अशा लोकांना डिप्रेशन आणि एन्झायटी ह्या दोन्ही गोष्टी असतात, कारण ते पास्टला बघून फ्युचर प्रेडिक्ट करत असतात किंवा फ्युचर प्रोजेक्शन करत असतात. एन्झायटी होती म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, त्याला फिअर असतं फ्युचरबद्दल. ओके. आणि तो कुठल्या एक्सपिरियन्सवर नाही तर पास्ट बदल्या. म्हणून जर ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग जर तुम्ही घरात लावले असेल तर 100% तुम्हाला एन्झायटी आणि डिप्रेशन ह्या गोष्टीमधनं जावं लागणार. तर असे न लावता कलरफुल पेंटिंग लावा ज्याच्यामध्ये फ्रेशनेस असेल. बरेच लोक ॲब्स्ट्रॅक्ट लावतात की ज्या पेंटिंगला काही कळतच नाही, अर्थच नसतं. तर असे लोक जास्त कन्फ्यूज असतात. जर घरामध्ये खूप जास्त ॲब्स्ट्रॅक्ट असेल तर ते लोक कन्फ्युजन जास्त राहतात आणि खूप जास्त कन्फ्युजनमध्ये असतात. त्यानंतर जे घोडे वगैरे लावतो आपण, घोड्याची पेंटिंग लावतो किंवा सूर्याची पेंटिंग लावतो, सर्वात अगोदर तर हे आहे की घोडा हा अगेन त्याच्यामध्ये कलर्स कोणते आले. व्हाईट घोडे लावतायत तुम्ही, बऱ्याच वेळा सूर्य लावतायत, तर सूर्य तुमच्या कुंडलीमध्ये कितपत चांगला आहे. जर तो आरोग्य खराब करणारा असेल, आजार देणारा असेल तुमच्या कुंडलीप्रमाणे, तर तो आजारच देणार आहे. तर तुम्ही सूर्य, आम्ही कितीतरी लोकांच्या घरी व्हिजिट करतो, त्या मेन डोअरच्या फ्रेमला सूर्य लावलेला असतो.
पण तो आरोग्य खराब करतोय. घरामधल्या 5 लोकांच्या मेंबरच्या कुंडलीमध्ये बघितलं तर तो आरोग्य देत नाहीये, तर लोक आजारी आहेत. मग मी ते डोअर चेंज करायला लावलंय किंवा ते करायला लावलेलं आहे. काही इनिशियल आहे, एकदम फाउंडेशन आहे, विदाऊट खर्च होणारं काम आहे, बट हे कळणं गरजेचं आहे. बरोबर. वर्ण लेपिंग करून काही नाही होणार किंवा ते सूर्य झाकून काही नाही होणार. तर ते स्ट्रक्चर तिथं जे चेंजेस पाहिजे ते पाहिजेतच आहे, त्याला काही करू शकत नाही आपण. आणि ते घोड्यांच्या पेंटिंग बद्दल सांगा ना. ती जी 7 घोड्यांची पेंटिंग असते समजा, की नॉर्मल लोक जे घरात लावत असतात. 7 घोड्यांची पेंटिंग जनरली सगळेजण लावतात. घोडा अगेन एका प्लॅनेटला रिप्रेझेंट करतो. जर तो प्लॅनेट तुमच्या कुंडलीमध्ये चांगला असेल आणि मग जर तुम्ही पूर्व दिशेमध्ये लावला असेल तर तो काम करेल. ओके. त्याची दिशा पण डिफाईन करता येते की कुठं हा जास्त बेनिफिट देईल. गरजेचं नाही की पूर्वेतच तो बेनिफिट देईल. जर माझा एखादा असा प्लॅनेट चांगला आहे की जो पश्चिमेमधनं मला तो रिझल्ट देणार आहे, तर ते घोडे मी पश्चिमेमध्ये लावेल. ओके. माझं एक पर्टिक्युलर काम आहे, ते होण्यासाठी जर समजा ते मला दक्षिणेला लावलं तर बेनिफिट देणार आहे. जर लाल घोडे असेल तर मी दक्षिणेत लावेल. हा, म्हणजे ते तुमच्या कुंडलीवरती पण मॅटर करतं. म्हणजे असं नाही की घेतली पेंटिंग आणि कुठेही लावली तर ते तसं नाही चालत. असं नाही होत. आणि ह्याच्याने मग आरोग्यावरती पण तुमचे दुष्परिणाम होऊ शकतात. कारण जर तुमचा शुक्र चांगला नसेल, ठीक आहे, आणि समजा तुम्ही आग्नेयमध्ये ही सेम पेंटिंग लावलात तर 100% तुम्हाला हेल्थ इश्यूज होणार. ओके. आता आरोग्यांवरती जो परिणाम होतो समजा, त्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे काही जे छोटे छोटे इश्यूज असतात पण ते परत परत होत असतात, आणि दुसऱ्या प्रकारचे म्हणजे जे काही मोठे आजार असतात, क्रॉनिक डिसीजेस असतात, जसं की कॅन्सर वगैरे. तर त्याच्याबद्दल सांगा ना थोडंसं, की ते नेमकं कशामुळे होतं. जसं तुम्ही क्रॉनिक डिझिसेस बद्दल बोलताय, तर हे जनरली जे जमिनीखालून येणारी ऊर्जा आहे तर ह्याचा खूप जास्त रोल आहे त्याच्यामध्ये. आणि हे एकाच दिवशी नाही होत. हे छोटे छोटे बॉडी आपल्याला सिम्पटम्स देत होते. जसं स्टार्टिंग इनिशियल स्टेजला मी जसं सांगितलं की डोकं दुखतं, बॉडी जड होती, टाचा दुखताय, बरोबर. तर ह्या टायमाला अलर्ट व्हायला पाहिजे आपण. ओके. तर हिथं अलर्ट नाही होला तर ते क्रॉनिक डिझिसेस मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता काही काही लोक तर ते पाण्याचं खराब झालेलं प्युरिफायर पण परत परत यूज करत असतात. तर त्याच्याबद्दल तुमचं काही मत आहे का. म्हणजे काय, तर 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय, की ते खराब झालेलं प्युरिफायर आहे आणि ते कुठेतरी ठेवून दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय, तर ते खराब झालेलं प्युरिफायर आहे पण तरी पण ते यूज करतात. दोन्ही केसमध्ये ह्या गोष्टी होणारच आहेत. फिल्ट्रेशन, आता किडनी काम करते आणि एखाद्याची किडनी पूर्ण गेलेली आहे, हे दोनच आहेत कंडिशन. तर काम करते तर ती आपण फक्त काम चालू करतोय, पण तर तसं न करता वेळोवेळी त्याला रिपेअर करायला पाहिजे, तर मग ते किडनीवरती तुमचा प्रॉपर रिझल्ट देईल. तर तसं काही असेल तर इमिजिएटली तो चेंज करायला पाहिजे. असे काही सिम्पटम्स तुम्हाला जर दिसत असेल. आणि अजून एक लोकांना सवय असते की आपल्याला खाली स्टेअरकेस खाली एक स्पेस भेटतो, काहीतरी वस्तू ठेवायला आपण तिथं ठेवतो आणि काहीतरी अडगळीच्या वस्तू ठेवतो. आणि ज्या अडगळीच्या वस्तू आपण जर ठेवत असेल तर आपल्याला सिस्ट तयार होतो, म्हणजे बॉडीमध्ये, म्हणजे गाठी तयार होतात, छोटे छोटे गाठी तयार होतात. तर असे बरेच केस स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये बघितलं तर दिसेल, इव्हन तुमचे ऑडियन्स जर स्वतः ऑब्झर्व केले तरी तर ते सांगू शकतात की हा हे प्रेझेंट आहे. आणि हे रिझल्ट आहेत ना 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असे टप्प्याटप्प्यात भेटतात. एकाच दिवशी काही नाही भेटत, ठीक आहे, पण काम 100% करतात. ओके. तुम्हाला कुठलीही वास्तू जी आहे ना, जर तिथं गेल्यावरती झोप जर व्यवस्थित येत असेल ना तर ती वास्तू तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जास्त झोप येणं हे पण हानिकारक आहे आणि कमी झोप होणं हे पण हानिकारक आहे. ओके. फक्त झोप प्रॉपर होत असेल आणि उठल्यावरती फ्रेश जर वाटत असेल तर ते 100% आरोग्यासाठी चांगली वास्तू आहे असं म्हणतो. आता घड्याळाचा काही इम्पॅक्ट होतो का आपल्या आयुष्यावर, की समजा ती घड्याळ कुठे लावली पाहिजे किंवा त्याचा काही आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का. सगळ्या गोष्टींचं जसं छोटे छोटे एलिमेंट्स आहेत हे, तर हे सगळे काम करतात. घड्याळ पण आहेत, बरेच लोक पेंडुलम वाला घड्याळ वापरतात. तर ह्याचा पण तुमच्या बॉडीवरती इफेक्ट होतो आणि प्लस मेंटल लेवलला पण इफेक्ट होतो. तुमचे होणारे कामं होत नाही. आणि जेव्हा पेंडुलम वॉच येतात तर हा माणूस नेहमी कुठल्या ना कुठल्या थॉट प्रोसेसमध्ये असतो, अडकलेलाच असतो. तर तो जसं पेंडुलम होतं ना त्या पद्धतीच्या थॉटचं पण होतं, मागं पुढं तो डिसिजन नाही घेऊ शकत. त्याचप्रमाणे घड्याळामध्ये जर एखादे नंबर्स नसेल, म्हणजे बऱ्याच वेळा असे नंबर असतात 12 असतात आणि नंतर फक्त लाईन असतात आणि कुठले नंबर असतात, किंवा बऱ्याच घड्याळामध्ये 12, 3, 6, 9 एवढेच नंबर्स असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की फक्त 12 नंबर आहे आणि बाकीचे नंबर्स नाही आहेत, अशा लोकांच्या घरी मेडिकलवरती एक्सपेन्सेस जास्त होतात. ओके. इव्हन आपण जे रिस्टॉच वापरतो त्याच्यामध्ये पण सेम कॉन्सेप्टच आहे. ओके. ठीक आहे, पण जे घरामध्ये जे लावतो आपण वॉल क्लॉक, तर ते सगळ्यांवर इम्पॅक्ट करतात.
आणि रिस्ट वॉच वापरतो तो इंडिव्हिज्युअली. खरं तर याच्यावरती एक सेपरेट पॉडकास्ट होऊ शकतो. बरं, ती पेंड्युलमची जी वॉच आहे मग ती घरात लावायची की नाही लावायची, की वापरायचीच नाही लावायची. जर एक आयडियल वॉच जर आपण म्हणत असेल तर ते एकतर पूर्व दिशेमध्ये लावायला पाहिजे, राऊंड शेपमध्ये असायला पाहिजे, व्हाईट कलर आणि गोल्डन त्याचे नंबर्स आणि काटे, तसं चालते. चौकोनी वगैरे प्रेफर नाही करत. जर नैऋत्यमध्ये बेडरूम असेल तर चौकोनी वॉच वापरा. अदरवाईज जर पूर्वेमध्ये आपण लावणार असेल तर राऊंड वॉचच बेस्ट राहील. की जे आरोग्यासाठी पण आपल्याला चांगला रिझल्ट देईल. आता जे काही मोठे आजार आहे, समजा की कॅन्सर असेल किंवा एखाद्याला काही हार्टचा प्रॉब्लेम असेल, तर त्याच्या मागं काय चुका असतात लोकांच्या की ज्या वास्तूच्या बाबतीत ते करून ठेवतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते सहन करावं लागतं. घरामध्ये जर पूर्व दिशा डिस्टर्ब असेल ना तर 90% अशा लोकांना हार्ट डिझिसेस होतात. पूर्व दिशामध्ये. आणि डिस्टर्ब म्हणजे नेमकं काय असेल? डिस्टर्ब म्हणजे त्याचं समजा स्टेअरकेस आला, टॉयलेट्स आलं पूर्वेला, येस, स्टेअरकेस आलं, टॉयलेट आलं, किंवा तुम्ही कचऱ्याचं एखादं स्टोरेजसाठी तिथं जागा बनवली, सेप्टिक टँक आलं, तर हे डिस्टर्ब झाले, ही एनर्जी डिस्टर्ब झाली. आणि मग ज्यावेळी आपण रिडिंग पण घेतो ना तर ते एनर्जीचा जो पर्सेंटेज आहे ना तो खूप कमी येतो, म्हणजे 10%, 20% एवढंच दिसतो. मग जर ती एनर्जी चांगल्या लेवलला दाखवली तर इट मीन्स बॅलन्स्ड आहे. पण असे काही एलिमेंट्स आले ना, इट मीन्स टॉयलेट आला, ठीक आहे, सेप्टिक टँक आली, तर ती डिस्टर्ब होते आणि ती तुमच्या कर्त्या पुरुषाच्या हार्टलाच प्रॉब्लेम करते. पूर्वेला. आणि हे 90% गोष्टी अशा होतात. त्यानंतर कॅन्सर वगैरेसाठी जमिनीखालची जी ऊर्जा आहे तर ते अगेन करू शकतो. त्यानंतर ईशान्येमध्ये जर टॉयलेट असेल आणि नैऋत्यमध्ये जर टॉयलेट येत असेल किंवा नैऋत्यमध्ये वॉटर एलिमेंट आला, पाणी आला, स्टोअर वॉटर आला. आता बऱ्याच गावाकडे वगैरे मी बघतो की नैऋत्य दिशा वरती पाहिजे, तर उंच पाहिजे म्हणून नैऋत्यला पाण्याची टाकी बनवली जाते. तर हे गडबड आहे. नैऋत्यमध्ये जेव्हा पाण्याची टाकी बनते ना तर तिथं पितरांचा त्रास होतो आणि लिटिगेशन्स होतात, कोर्ट केसेस वगैरे होतात. बऱ्याच ठिकाणी पश्चिम दिशेमध्ये जर स्टेअरकेस असेल आणि त्याच्या खाली पाण्याचा काही सोर्स असेल तर तिथं पण लिटिगेशनचे प्रॉब्लेम येतात. आणि मग त्याच्यामुळं अगेन त्याचं मेंटल डिप्रेशन मध्ये माणूस जातो, कोर्ट कचेरी करत बसतो आणि आपलं शरीर पण खराब करून बसतो. आता हे सगळं तर आपण डिस्कस केलेलं आहे, परंतु देवघर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. देवघराबद्दल पण अनेक लोकांचे काही समज आहेत, काही गैरसमज आहेत, तर त्याच्याबद्दल पण थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना, की देवघराबद्दल आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, की त्याच्यामुळं आपल्या आरोग्यावरती चांगला परिणाम होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात पैसाही येत राहील. योगेशजी, हा आहे ना, म्हणजे देवघरवरती बोलणं हा टॉपिकच खूप खतरनाक आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावरती असं होऊ शकतं की कमेंट्स पण चुकीचे येऊ शकतात माझ्यावरती, बट हे फॅक्ट आहे. काय फॅक्ट आहे मी ते सांगतो तुम्हाला, की देवघर ईशान्येलाच असायला पाहिजे हा जो हट्टास आहे ना, हा अगोदर मुळात वास्तू कन्सल्टंटनी सोडायला पाहिजे. का बरं असं सांगतो, जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर गुरु खराब असेल, म्हणजे गुरु खराब असेल म्हणजे काय, की तो गुरु जर आरोग्य चांगला देत नसेल, गुरु जर तुमचं डिप्रेशनमध्ये आणून देत असेल, ठीक आहे, त्यानंतर खर्च जास्त करायला लावत असेल किंवा तो डिवोर्स केस देत असेल. आपण मुळात आतापर्यंत असं ऐकलो की अरे गुरु म्हणजे सर्वात चांगला प्लॅनेट, पण तो तुमच्या कुंडलीत कसं काम करतोय हे पण महत्वाचं आहे. तो बॅलन्स्ड वे मध्ये जर नसेल आणि पत्रिकेमध्ये घरामध्ये 4 लोकांचे गुरु खराब आहेत आणि एकाचा चांगला आहे, तर ते 4 लोकांचं म्हणजे पूर्ण त्यांचं लाईफ डिस्टर्ब होण्याचे चान्सेस 90% आहेत. ईशान्येमध्ये जेव्हा आपण गुरुसाठी मंदिर बनवतो तर गुरुतत्व वाढवतोय, तो तत्व वाढला तर त्या पत्रिकेमध्ये त्या गोष्टीची पॉवर वाढली आणि त्याची जर पॉवर वाढली आणि तो जर आरोग्य डिस्टर्ब करत असेल, आजार देत असेल, तर तो आजार देणार. जर तो कोर्ट केस देणार आहे तर कोर्ट केस देणार आहे. तर 90% चान्सेस असे की अगोदर तुम्ही त्याची पत्रिका बघा, ठीक आहे, आणि मग ईशान्येला देवघर करायचं का नाही करायचं हे ठरवा. माझ्याकडे खूप एक रिसेंटली केस आहे की त्या व्यक्तींना मी सांगितलं होतं की तुम्ही ईशान्येमध्ये देवघर बनवू नका, डायरेक्टली सांगितलं होतं. का बरं? कारण मुलगा, नवरा, बायको ह्या तिघांच्या पत्रिकेमध्ये गुरु चांगले नव्हते. त्यांना म्हणलं नका बनवू, आणि त्यांनी बनवलं आणि त्यांनी म्हटलं की सर आम्हाला थोडंसं चॅलेंजेस येत आहेत. म्हटलं काय चॅलेंजेस येत आहेत? म्हणजे हेल्थच्या रिलेटेड कन्सर्न येत आहे. मग त्यांची पत्रिका बघितली, त्यांना म्हटलं तुमचं देवघर कुठे आहे? म्हणे ईशान्येमध्ये.
म्हटलं तुम्हाला ईशान्येमध्ये देवघर करण्यासाठी नाही सांगितलं होतं. तर म्हणले हां सर, आमच्या घरी बरेच लोक आले आणि ते सगळ्यांनी म्हणलं की ईशान्येलाच देवघर करा. तर आम्ही केलं, लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन केलं. तर सर आम्हाला ते नाही कळालं. म्हणलं ठीक आहे, आत्ता करा, चेंजेस करा. मग जेव्हा चेंजेस केले त्यांना रिझल्ट पण लगेच आले. अरे वा. कुठलेही रिझल्ट आहेत ना हे 40-45 डेजमध्ये रिझल्ट येऊन जातात योगेश. म्हणजे कुठलाही उपाय केल्यानंतर समजा वास्तू ही काम करते, इमिजिएट बेसिसवरती काम करते. आणि काही ना काही तुम्हाला पहिल्या झोपेमध्ये म्हणजे एक 24 आवर्समध्ये तुम्हाला कळतं की अरे माझी झोप प्रॉपर होते. जेव्हा तुमची झोप प्रॉपर होते तर समजून घ्या वास्तू अलाइन व्हायला चालू झाली. ओके. ज्यावेळी तुमची झोप डिस्टर्ब व्हायला गेली तर सगळ्याच एनर्जीज डिस्टर्ब झालेल्या आहेत. एक सिम्पल आहे. अजून एक गोष्ट आहे, एक जनरल ईशान्येला देवघर असला पाहिजे, चला हे मानूया आपण, ईशान्येला देवघर असला पाहिजे. ईशान्य हे जे आहे ना वॉटर एलिमेंट आहे. ह्या ठिकाणी आपण लाल कलरचा कपडा घालतो. देवघरात जनरली आपण लाल कपडा ठेवतो. तो फायर एलिमेंट आहे. अगेन अँटी झाला. तर लाल कपडा वापरायचा नाही का? ऑब्व्हियसली नाही वापरायचा. जर तिथं जर मी लाल कपडा वापरायला लागला तर माणूस शॉर्ट टेम्पर होतो, लगेच रागाला येतो. आणि बऱ्याच देवघरांच्या खाली तर आपण बघतोच की तो जो लाल कपडा असतो तर प्रत्येक देवाऱ्याच्या खाली तो असतो. अशा लोकांच्या घरात प्रोग्रेस नाही होत. असे लोक नेहमी मेंटल लेवलला डिस्टर्ब असतात. आणि दुसरीकडे जर मंदिर असलं समजा तर आपण ते करू शकतो. यस, करू शकतात. कुठल्या झोनमध्ये तुमचं मंदिर येतं ना हे खूप जास्त इम्पॉर्टंट. आणि त्या पर्टिक्युलर झोन 45 देवता आहेत तर कुठल्या देवताच्या पदावरती तो तुमचा मंदिर येतो हे पण खूप मॅटर करतं. ओके. पण हा जो अट्टहास आहे की ईशान्येलाच देवघर पाहिजे तर हे कुठं ना कुठं चुकीचं आहे. आणि देवघरामध्ये लाल कपडा पाहिजे आणि तिथं लाल कपडा असतो तर तो अजून डिस्टर्बिंग आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या आरोग्यावरती पण काम करतात, परिणाम होतो त्याचा. ओके. पर्टिक्युलर प्रत्येक आता पुणे मुंबईमध्ये जेव्हा मी काम करतो, ठीक आहे, तर त्यांना जिथं जागा असेल तिथं ते देवघर बनवतात. पर्यायच नसतो ना, पर्याय नसतो. तर त्या ठिकाणी त्यातल्या त्यात काय बेस्ट ऑप्शन होऊ शकतो आपण तिथे करतो. ठीक आहे. त्याचा जो गुरु आहे तो पत्रिकेप्रमाणे कुठं बसलेला आहे, ठीक आहे, आणि तो काय रिझल्ट देऊ शकतो हे ह्याचा अभ्यास करून त्याचा देवघर ठरवला जातो. ओके. अगोदरच्या काळामध्ये जेवढे राजे महाराजे होते तर त्यांचे कन्सल्टंट असायचा, त्यांचे ज्योतिष असायचे है ना, त्यांच्या दरबारातच ज्योतिष असायचे. आज आपण आहे ना मेडिकल हॉस्पिटल, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर प्रत्येकाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. मी 90% सांगतो तो कुठल्याच ऑडियन्सचा असा नसेल की एक फॅमिली ज्योतिष कन्सल्टंट आहे कोणीतरी. आता कुठेतरी या गोष्टी सगळ्या लोकांसमोर यायला लागल्यात. मग ते युट्यूबमुळे असा किंवा पॉडकास्टमुळे असू द्या, तर आता कुठे या गोष्टींची परत चर्चा व्हायला लागली. आता मधल्या काळात तरी लोक या गोष्टी खरं तर विसरूनच गेले होते, है की नाही? आता बरेच लोक छान काम पण करतात. बरेच वास्तू कन्सल्टंट आहेत की जे लोकांना अवेअर करतायत. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे ही, अवेअर करायला पाहिजे. आणि डेफिनेटली एखाद्या शास्त्रामधनं जर आपल्या आरोग्यावरती आणि आपल्या राहणीमानांवरती जर फरक पडत असेल, जर आपण प्रोग्रेस करत असेल, आपण श्रीमंत होत असेल, तर डेफिनेटली त्याचा युटिलायझेशन करायला काही हरकत नाही आहे. आणि ह्याला शास्त्र आहे तर ते शास्त्र म्हणूनच बघायला पाहिजे. ह्याला खूप काही बाऊ नाही करायला पाहिजे की अरे यार हे असंच असायला पाहिजे, तसंच असलं पाहिजे. त्यातल्या त्यात मला काय सूट होतं हे जास्त गरजेचं आहे. ती पण एक गोष्ट आहे खरं तर की कधी कधी लोक जरा जास्तच करायला लागतात की हे पण असंच असलं पाहिजे, ते पण तसंच असलं पाहिजे. हा एक कन्सेप्ट आहे योगेशजी. जर बघितलं की किचन असतो, किचनला लागूनच बेसिन असतं. तर लोक काय करतात, त्यात एक पार्टिशन बनवतात छोटा, अरे हा माझा बेसिन वेगळं होईल आणि किचन वेगळं. असं नाही होत. तेच ना, असं नाही होत. आणि खरं तर ते अवघड पण आहे ना, कारण आपण भांडे वगैरे लगेच बेसिनमध्ये टाकतो. समजा तिथं जर पार्टिशन असेल तर ते किती अवघड होऊन जाईल. जेवढे सिम्प्लिफाय करता येईल, लाईफ सिम्प्लिफाय करा, एनर्जी डिस्टर्ब करू नका. जेवढे अडगळीच्या वस्तू आहेत ते काढा. फिल्टर्स वगैरे जे तुमचे आहेत तर ते अजिबात जे आपण वापरण्यात नाही तर ते काढा. बंद पडलेली इस्त्री हे काढायला पाहिजे. हीटर्स वगैरे असतील बंद पडलेले ते काढायला पाहिजे. कोणतेच असे गॅजेट जे आपण वापरत नाही किंवा इक्विपमेंट, ओव्हन वगैरे असेल, ठीक आहे, जर वापरत नाहीये तर ते देऊन टाका, एक्सचेंजमध्ये टाका किंवा कोणाला गरीब व्यक्तीला देऊन टाका. काहीच हरकत नाही आहे. कारण ते घरात राहून आहे ना ते तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे. आणि ती पण एक गोष्ट आहे की बऱ्याच लोकांकडे जुन्या शिलाई मशीन असतात की त्याचा काही वापर नसतो. त्यानंतर काही इलेक्ट्रॉनिकचे टेप असतात, त्याचाही काही वापर नसतो. लोकांनी फक्त त्या गोष्टी ठेवून दिलेल्या असतात. राईट. तर हे ठेवणं नाही योग्य आहे. जर ते असं ठेवलं तर आपलं तुमची
पूर्ण बॉडी डिस्टर्ब होणार आहे त्याच्यामध्ये. आणि कुठं ना कुठं तुमच्या रिलेशनशिपमध्ये पण इश्यू येऊ शकतो. जसं शिलाई मशीन जर नैऋत्यमध्ये गेला तर तो रिलेशन खराब करणार. ओके. आणि त्याचप्रमाणे तो टाचांचे आजार देणार. हे शुअर आहे. ओके. खरं तर आजचा पॉडकास्ट आपला आरोग्याबद्दल होता, पण एक गोष्ट बोलता बोलता राहून गेली की आपल्या ज्या काही औषधीच्या बॉटल्स असतील, काही गोळ्या असतील, तर त्या आपण त्या कुठे ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या दिशेला ठेवल्याने त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या बॉडीवरती होत असतो. हो, जर जे हिलिंगची पॉवर आहे ना ते ईशान्य दिशामध्ये. कुठल्याही वास्तूची जी एनर्जी आहे ना त्याची एंट्री आहे ती ईशान्यमधून. तर ती हिलिंग पॉवर ईशान्यमध्ये. जर ईशान्यमध्ये जर आपण औषधं ठेवत असेल तर ते हिलिंगचं जी त्याची इंटेन्सिटी आहे ती वाढवते. इव्हन तुम्ही ईशान्यमध्ये जर प्यायचं पाणी जरी ठेवलात आणि ते दिवसभर प्यायला वापरतो आपण, तर तेही औषधासारखं काम करतं. अरे वा. तर हे एक जाता जाता महत्वाचा टिप. येस. तर आजचा हा पॉडकास्ट आपण इथेच एंड करूयात, कारण जर गप्पा मारायला गेलो तर बऱ्याच गोष्टी चालूच राहतील. आपल्यालाही काही वेळेची मर्यादा आहे आणि आपण थोडंसं लोकांवरती सोडूयात की त्यांना पुढच्या पॉडकास्टमध्ये कुठला टॉपिक हवा आहे. आणि मला 100% गॅरंटी आहे की आजचा जो पॉडकास्ट आहे तो आमची जी ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला 100% आवडलेलाच असेल. येस. तर थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही ह्या चॅनलमध्ये इन्व्हाइट केलात आणि माझं नॉलेज शेअर करण्यासाठी चान्स दिलात. आणि डेफिनेटली मला आवडतं की लोकांना अवेअर करायला. तर ह्या लोकांना जेवढ्या गोष्टी ह्याच्यामधनं घेता येईल तेवढं घ्या. आणि वास्तू हा शास्त्राप्रमाणे इम्प्लिमेंट करा. काही बेसिक गोष्टी सांगितल्यात तर त्या इम्प्लिमेंट केल्यात तर डेफिनेटली हेल्प होईल. खूपच जास्त डिस्टर्ब होण्याची गरज नाही की एखादा वास्तुदोष आहे आता काय करू असं म्हणण्याची गरज नाही आहे. आणि आपण काय करूयात की तुमच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून टाकू. म्हणजे काय की लोक डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील ज्यांना कोणाला करायचं असेल तर. कारण कसं आहे की शेवटी एक्सपर्टचा सल्लाही महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टी स्वतःच करण्यात काही अर्थ नाही. थँक्यू योगेशजी. छान वाटलं. खूप इंटरेस्टिंग होतं. तुमच्यावर आणखीन गप्पा मारायला आवडेल मला. शुअरली आपण परत एकदा भेटूया. येस, नक्की. आणि आम्ही वेट करू त्या गोष्टीचा. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ओळखीचे जे काही तुमचे जवळचे लोक असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी तुम्हाला सांगितलं की कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं आणि कदाचित एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतं. म्हणून नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.